लोकसभेमध्ये एक बिल आलं होतं. द इंडस्ट्रियल रिलेशन कोड अमेंडमेंट बिल 2026 आलं होतं. आणि त्या 26च्या बिलाच्या अनुषंगाने मी माझे काही विषय मांडलेले आहेत की 2020मध्ये केंद्राने काही 29 जे कायदे होते जुने, त्याचा मिळून एक 4 कायदे असे लेबर कोड्स केले 4 याच्यामध्ये. आणि ती 4 याच्यामध्ये केल्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन हे व्यवस्थित राज्यांमध्ये व्हावं या अनुषंगाने मी ती मागणी केली होती. आणि त्या मागणीमध्ये मी हे केलं होतं की प्रामुख्याने केंद्राचे जे कायदे केलेले 4 हे राज्यांनी तात्काळ त्याची अंमलबजावणी करावी. म्हणजे केंद्राने केलेल्या कायद्याची 29 जे जुने कायदे होते त्याचे म्हणून 4 केलेल्या कायद्याची अंमलबजावणी राज्यामध्ये असलेल्या देशामध्ये असलेल्या प्रत्येक राज्याने केली तर त्याचं इम्प्लिमेंटेशन मिळून त्याचा फायदा लेबरना मिळू शकेल, अशा पद्धतीने ती माझी पहिली मागणी होती. त्यानंतर जे गिग वर्कर्स असतात म्हणजे ओला, उबर, झोमॅटो ही जी कामं करणारी मुलं असतात की जे डिलेव्हरी बॉय आहेत वगैरे, तर त्याला मिनिमम वेज जे आहे ते तुम्ही डिक्लेअर करा. आणि ते एका राज्याला किती असं नाही तर केंद्राने सांगावं की सर्व राज्यांमध्ये ही जी माणसं कामं करतायत त्याच्यावरती, तर त्या मुलांना किंवा त्या लेबरला तो त्याचा हक्क आहे मिनिमाइज लेबर हा सर्व राज्यामध्ये सारखा असायला पाहिजे. जर महाराष्ट्रामध्ये जर मिळत असेल किंवा 10,000 किंवा 15,000 मिळत असेल तर बाकीच्या राज्यांमध्ये पण तेवढाच मिळाला पाहिजे. मग तिथे 10 आणि 5 नाही मिळाला पाहिजे. जर इथे 25 मिळत असेल त्यांचा मंथली त्यांचा वेजेस जे मिळत असेल ते जर 25 मिळत असेल बाकीच्या राज्यांमध्ये पण ते त्यांना मिळाले पाहिजे, अशा पद्धतीने होतं. आणि तिसरा मी हे केलं होतं की कौशल्य विकासाशी तुमचे हे कायदे जोडले जावे की तरुणांना कौशल्य विकासाच्या बाबतीमध्ये की स्किल्ड वर्कर मिळावं या अनुषंगाने करावं. जसं आपण फॉरेनला जात असताना शिकायला जातो आणि ते गेल्यानंतर त्याला मग पगाराचा पैशाचा प्रॉब्लेम होतो तर ते 4 तास नोकरी देतात. स्किल्ड कुठलंही असेल त्या स्किल्डमध्ये त्याला नोकरी देतात 4 तास आणि त्याला जे काही स्टेपंड मिळते त्याच्या माध्यमातून तो मुलगा शिक्षण पण घेतो, त्याचा राहण्याचा पण खर्च करतो. त्याच पद्धतीने आपल्या इथे असलेल्या तरुणांना स्किल्ड वर्कर व्हायचं असेल तर ह्यांना त्या कामगार कायद्याच्या अनुषंगाने त्यांना देखील आपल्या देशातल्या राज्यांमध्ये त्यांना देखील 4 तासाचं नोकरी द्यावी की जेणेकरून तो आपली नोकरी करून आपला उदरनिर्वाह करू शकेल आणि शिक्षणही घेऊ शकेल. तर अशा पद्धतीने मी त्या ठिकाणी मागणी केली होती आणि हे सर्व राज्यांमध्ये समानतेने करावं ही माझी ती मागणी होती आणि ती मान्य झाली. कमीत कमी लेबरचं काय वेजेस जो असेल त्याला हा सर्व राज्यांना आम्ही समानतेने करू अशा पद्धतीने त्यावेळेला माननीय मंत्री महोदयांनी त्याचा पुनरुच्चार त्या ठिकाणी केलेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.